श्रीलंकेत 11 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठा विध्वंस झाला। आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे, 14 लोक बेपत्ता आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिली। सर्वाधिक 18 मृत्यू हे मध्यवर्ती डोंगराळ भागात झाले। या गंभीर परिस्थितीमुळे 17 जिल्ह्यांमध्ये मदत कार्य वेगाने सुरू आहे। इंडोनेशियातील सुमत्रा बेटावर 6.4 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला। आचे प्रांताजवळ हा भूकंप झाला आहे। या भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती। सुदैवाने सुनामीचा धोका नाही, मात्र भूकंपाच्या धक्क्याने अनेक घरे हादरलेली आहेत। भूकंपाच्या आधी उत्तर सुमात्रा प्रांतात पूर आणि भूस्खलनामुळे 24हून अधिक लोकांचा मृत्यू झाला। ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांना सर्वोच्च न्यायालयाने सत्ता पालटाच्या कटाच्या प्रकरणात 27 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। 2022च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी सध्याचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा यांचं सरकार पाडण्यासाठी कट रचल्याचा आरोप आहे। कायदेशीर पथकाने अपील न केल्याने ही शिक्षा लागू झाली।